एकीकडे कुंभमेळा सुरू असताना अनेक साधू संतांची मांदियाळी आपल्याला कुंभमेळ्यामध्ये दिसून येते। मात्र जत तालुक्यातील तुकाराम बाबा महाराज जे आहेत ते युवांसाठी, तरुणांसाठी, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडण्यासाठी अजूनही सातत्याने लढत आहेत। आता त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय। आपल्यासोबत तुकाराम बाबा महाराज आहेत। नेमका काय प्रश्न आहेत या तरुणांचे? तुम्ही नुकतंच मुंबईत देखील आंदोलन करून आला आहात आणि आता राज्यव्यापी आंदोलनाची तुम्ही मेळाव्याची घोषणा करताय। आम्ही मुंबई या ठिकाणी दिनांक 4/2/2025 रोजी मुंबई आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये मंगलप्रभात लोढा साहेब जे मंत्री आहेत त्यांची भेट झाली। त्यांच्यातून उत्तर समाधानकारक त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही। एकीकडं लाडकी बहीण योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते आणलेली होती। त्याचबरोबर त्याच कालामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या अंतर्गत जे तरुण मुलं आहेत त्यांना हाताला काम मिळावं म्हणून ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दवाखाना, पोलीस स्टेशन असे विविध भागामध्ये महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखाहून अधिक मुलं त्या ठिकाणी कार्यरत काम करतात। त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि त्यांना पत्र दिलं जाते की तुम्ही आता घरी जा, तुमचं काम संपलेलं आहे। 6 महिने जेवायला वाढलेलं आहे, 6 महिन्यानंतर आता सांगितलं तुम्हाला जेवण संपलेलं आहे, तुम्ही घरी जा। म्हणजे एवढं मोठं सरकारने एकीकडे घोषणा केली आणि एकीकडे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची क्लिप व्हायरल होते। ती क्लिप देखील माझ्याकडे आहे। त्या क्लिपद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजना जशी आहे लाडका भाऊ म्हणून ज्या ठिकाणी 6 महिने काम करतात त्या ठिकाणी आम्ही मुलांना कायमचं करू अशाही पद्धतीची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्याच अनुषंगाने 4 तारखेला 16 तारखेला 2 वेळा आंदोलन झाले। कालच्या आंदोलनाला 10 ते 15,000 मुलं त्या ठिकाणी होते। तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं मुलं आक्रोशून रडू लागले, मुली रडू लागल्या। एका मुलीस तर साखरपुडा तो कॅन्सल करून ती मुलगी तिथं आली होती की माझं भवितव्य कुठेतरी घडेल, पण तेही आज त्या ठिकाणी जीवन उचलून मारण्याचा प्रशासकाचा विचार दिसतोय। म्हणून माणसातला देव बघा, राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि बागडेबाबांचा विचार डोक्यामध्ये ठेवून मी वाटचाल करतोय आणि त्याच अनुषंगाने मी दिनांक 12/2/2025 रोजी सांगली या ठिकाणी आझाद व्यायाम मंडळ रामभाऊ घोडके व सागर घोडके यांच्या इथे या ठिकाणी ते भव्यदिव्य राज्यव्यापी मेळावा घेऊन पुढची दिशा कशी असेल, ह्या मुलांना न्याय कसा मिळेल आणि ह्यांना तुम्ही कामावर का घेऊ शकत नाही, आहे त्या ठिकाणी पगार नका वाढवू पण आहे त्या ठिकाणी तरी त्यांना मुदत वाढ द्या आणि त्यांना त्यांचं भवितव्य घडवा, ह्यासाठी माझा प्रयत्न। असे किती महाराष्ट्रभरामध्ये तरुण आहेत जे मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत प्रशिक्षण घेतलं होतं, काम केलं होतं, मात्र त्यांना आता सरकार वाऱ्यावर सोडतं? 1,25,000च्या पुढे आता माझ्याकडे लिस्ट आहे। महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखाच्या घरात पण ती जाऊ शकते आणि जे 3 महिन्यापूर्वी ज्यांची मुलांचे आहेत त्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मुलांच्या सोबत माझा संपर्क आहे। प्रत्येक जिल्ह्यामधली मुलं माझ्या संपर्कामध्ये आहेत। मोठ्या संख्येने ती मुलं येऊ शकतात आणि ह्याच्यात जर दुसरी गोष्ट बघितली तर एक वाईट गोष्ट काय दिसते की त्यांना मुलांना 6 महिन्यानंतर त्यांना पगार किती आहे? आता एक मुलगा 18,000 पगारावरती काम करत होता, पण त्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या अंतर्गत पत्र आलं की तू बाबा जॉईनिंग होतोय। त्यांनी तो प्रशिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी कामाला लागला। जे चालू असलेल्या 18,000ची नोकरी सोडून तो 6,000ची नोकरी करतोय। 6,000 नोकरी। मला सांगा की एखाद्या मंत्र्याच्या घरामध्ये एखादी महिला कामाला असेल तर त्यांना भांडी घासायला पगार किती असेल, एक माताला त्या पगार किती असेल त्याचा विचार करा। एकंदरीत त्या ठिकाणी ड्रायव्हरला त्यांचा पगार किती असेल ते विचार करा। अहो ह्या माणसांची तुम्ही 6,000 रुपये किंमत करताय आणि त्यांना आहे त्या लोकांना पण तुम्ही आता ढकलून बाहेर काढताय। अशा पद्धतीचं माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी वागणूक दिली। माझी हात जोडून विनंती आहे साहेब, एकदा तुम्ही त्या एसीच्या रूममधून बाहेर या आणि बघा ह्या लोकांची परिस्थिती काय आहे, रस्त्यावरती काय परिस्थितीने लोक झोपली, 10 ते 12,000 माणसं रस्त्यावर झोपले। त्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हे आंदोलनामध्ये सहभागी झालोय आणि पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व मी करतोय आणि त्या अनुषंगाने सांगलीमध्ये हा मेळावा घेतोय। तर एकीकडं सरकार लाडक्या बहीण योजनेचा डंका वाजत असताना दुसरीकडं मुख्यमंत्री महाराष्ट्र या ठिकाणी जी योजना होती युवा तरुणांसाठी, त्या योजनेतील तरुणांच्याकडे आता सरकार दुर्लक्ष करत आहे असा थेट आरोप घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रभरातील युवकांचा या मेळावा सांगलीमध्ये लवकरच पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।